खास पौराणिक ठिकाण या तळेगाव दाभाडेमध्ये आहे, ते म्हणजे पाच पांडव मंदिर। भारतामध्ये पांडवांची मंदिरे दोनच ठिकाणी आहेत, त्यापैकी एक हे तळेगाव दाभाडेमध्ये आहे। जय शिवराय मंडळी, आज आपण आलो आहोत तळेगाव दाभाडे या ठिकाणी। मराठी शाहीचे सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी जशी ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा वारसा जपते, तसंच एक खास पौराणिक ठिकाण या तळेगाव दाभाडेमध्ये आहे, ते म्हणजे पाच पांडव मंदिर। भारतामध्ये पांडवांची मंदिरे दोनच ठिकाणी आहेत, त्यापैकी एक हे तळेगाव दाभाडेमध्ये आहे। याच्या बऱ्याच आख्यायिका सांगितल्या जातात। पहिलं म्हणजे पांडव वनवासात असताना या ठिकाणी द्रौपदी दमल्यामुळे त्यांनी इथे विश्रांती घेतली होती असेही सांगतात। आणि दुसरी एक आख्यायिका अशी आहे की जसं भाताच्या एका शीतामुळे श्रीकृष्णाचं पोट भरलं आणि दुर्वास ऋषी त्यामुळे तृप्त होऊन निघून गेले, ती घटनाही या तळेगावीच झाली असंही सांगितलं जातं। चला तर आज हे पांडवकालीन मंदिर पाहूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा। चला मंदिरात प्रवेश करताच जेवणाची पंगत बसावी तसे पाच पांडव ओळीने बसलेले दिसतात। हे पांडव मांडी घालून नमस्कार मुद्रेत विराजमान झाले आहेत। सगळ्यांची उंची साधारण 4 फूट असेल। धर्मराज, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असे हे 5 भाऊ। आतील खोलीमध्ये द्रौपदी शयन करताना दाखवली आहे। चेहऱ्यावर प्रेमळ मंद हास्य आहे। काळात गोठवलेला हा एक सुखाचा समाधानाचा क्षण। 5 पतींच्या संरक्षणात आश्वस्ततेचा शांत भाव आहे तिच्या देहबोलीमध्ये। धर्मराज आणि भीम यांच्या मूर्तींच्या मधून एका छोट्या खिडकीतून द्रौपदीचा चेहरा स्पष्ट दिसतो। अशी आख्यायिका आहे की द्रौपदी दर 6 महिन्यांनी कोस बदलते। 6 महिने पूर्वेकडे तर 6 महिने पश्चिमेकडे मुख करून विश्रांती घ्यायची। ही आख्यायिका या मंदिराचे वेगळेपण जपते। मंदिराच्या बाहेर डावीकडे एक शिवमंदिर आहे। पुढ्यातील लहान नंदी लक्ष वेधून घेतो। श्रीमंत सरसेनापती उमाबाई दाभाडे यांच्या काळातील हे मंदिर आहे असा उल्लेख भिंतीवर आहे। त्यानुसार मंदिराचं वय किमान 250 वर्ष असावं। महाभारताची वेगळीच अनुभूती या ठिकाणी आल्यावर होते। एका सामान्य घरासारखं दिसणाऱ्या वास्तूत हे दुर्मिळ मंदिर दडलंय। याची डागडुजी दाभाडे घराण्यांनी केलेली असली तरीही आज हे मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे। हे जपायला हवं। स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव या मंदिराला कुलूप असते। त्याची चावी शेजारी लोणकर कुटुंबियाकडे असते। तळेगाव दाभाडे येथील या मंदिरामुळे पुराणातील इतकी गोड आणि मधुर कहाणी अनुभवायला मिळाली। वेळ सार्थकी लागला। ज्या कोणा कलाकाराने हे मंदिर बांधलं त्याच्या कल्पकतेला सलाम।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू. जय शिवराय.